झाला चालू आता. थांब, झाला का चालू? थांब आता, आत्ताच नाही, त्याच्यात बॉटल ठेवायच्या. दोन्ही लाईट येतात का? दोन्ही लाईट लागतात. एकच लागते वापरून बघ. दोन्ही लाईट लागले पाहिजे. दोन्ही लाईट लागली. बाहेरची आणि मधली. बघू दे. लागली, मधली पण लागली. लागलं मस्त छान. एक मिनिट. हाय, हॅलो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. सो आत्ता चालले मी रुद्राजला शाळेत आणायला. आज 12 वाजेपर्यंतच आहे. तर आज मागवलेलं आहे पार्सल. तर ते पण आले. पण काय म्हटलं होतं की आल्याच्यानंतर मी शाळेतून आल्याच्यानंतर ओपन करायचं आहे. तर काय झालं की म्हणजे ज्यांनी आणलं आहे ना, तर तेच ओपन वगैरे करून देत आहेत. आता ओपन केले, फक्त चालू नाही केलं अजून. तर आता तो काय म्हणते बघा, येताना मी त्याला विचारते. तर आज छोटासा एक फ्रीज मागवला. खूप मोठा नाही, छोटाच आहे. तर त्याला ना म्हणजे खूप जास्त असं थंड पाणी वगैरे प्यायला आवडतं. इकडं आल्यापासून आमच्याकडे नव्हता. तर म्हटलं चला सध्याचा छोटा मागवला आहे. तर तो आता चालू करणार आहे. ऊन पडायला लागले बाहेर. असं वाटते आता पाऊस कधी येईल. आता जून महिना पण संपत येईल, तरी पण अजून पाऊस पण नाही. आणि ऊन तर मे महिन्यापेक्षा जास्त आहे. मला ते वाटतं जास्त आहे थोडंसं. तिथलच्या खालचं पोचू नको. बारक फ्रीज एक घेतला. रुद्राने सारखं म्हणते पाणी पाणी. गोदरेजचा आहे छोटा. त्याला घेऊन आले. रुद्राज, काय मागवलं रे? पार्सल काय मागवलं होतं आपण? फ्रीज. फ्रीज आले खरे. येणार होतं ना तू शाळेत नाही यायच्या अगोदरच. आला असं. तू काय ठेवणार आहे फ्रीजमध्ये अगोदर? काय ठेवणार आहे? आईस्क्रीम. अरे कधीच आलं फ्रीज. आगे मला माहिती होतं कधी येणार ती फ्रीज. या माहिती कधी येणार आहे कधी नाही. शाळेत गेल्यावर येणार होतं. मला माहिती होतं. लय छान आहे रुद्राज, मस्त आहे. आम्ही ओपन केलं, त्याची पूजा केली आणि वायर पोचली का? पोचली ती, पण चालू नाही केलं अजून. तो आलं चालू करायचं होतं म्हणून. ते गार असते. लाव आता. हां बघा, बंद केली की लाईट जाते. झाला चालू आता. थांब, झाला का चालू? थांब आता, आत्ताच नाही, त्याच्यात बॉटल ठेवायच्या. दोन्ही लाईट येतात का? दोन्ही लाईट लागतात. एकच लागते वापरून बघ. दोन्ही लाईट लागले पाहिजे. दोन्ही लाईट लागली. बाहेरची आणि मधली. बघू दे. पण लागली, मधली पण लागली. लागलं मस्त छान. एक मिनिट. ओकेच. दोन्ही लाईट लक्षात ठेवा. झालं बंद लाईट. मागं काही करते का बघ. आता फॅनचा आवाज येतो का? करते का? थोडा वेळ ठेवा. आता टाइम. सो आता फ्रीज आणले आणि आता रुद्राज त्याची पूजा करतोय. छान आहे घरी छोटंसं. आणि आता चालू करायचं. एकदा ओपन करून बघ बाळा.
केवढं आहे? तू कप्पे बघितले का किती आहेत तर? तांदूळ टाक वरती. थोडेसे टाक. इकडे बघ. सो आत्ता रुद्रांशला टिफिनला आज बनवली होती मी बटाट्याची भाजी. तर सुक्की भाजी बनवली होती, म्हणजे कांदा वगैरे काहीच नाही टाकलं. तर त्याच्यासाठी एक मोठ्या साईजचा बटाटा घेतला, तो त्याची साल वगैरे काढली आणि कट करून घेतला. तर त्याला ह्याच्या अगोदर पण एकदा मी बनवून दिली ती, तर त्याला खूप जास्त आवडली. पण ती काय झालं की अगदी थोडी बनवली होती मी. एक छोटा बटाटा होता आणि ती जास्त टेस्टी झाली ती ह्याच्यापेक्षा. पण आत्ता मोठा बटाटा होता, तर म्हटलं चला आता तेवढ्याची पण करूयात. तर मग सकाळी टिफिनला तीच बनवत होते. तर त्यासाठी थोडंसं तेल टाकलं, कारण की थोडीच बनवायची होती म्हणून. थोडीशी जिरे, थोडीशी मोहरी आणि थोडासा लसूण टाकला. तो छान परतला. तर ह्याच्यात कांदा वगैरे नाही घातला, फक्त म्हटलं की थोडासा बटाटा आणि त्याच्यात अगदी थोडंसं शेंगदाण्याचा कूट करून, मला फक्त अशी सुकी बनवायची होती. तर मग थोडासा कढीपत्ता पण टाकला आणि मग तो छान परतल्याच्यानंतर बटाटा आहे तो तेलामध्येच आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आणि नंतर वाफेवरच शिजवायचं. म्हणजे त्यात पाणी वगैरे काही नव्हतं घालायचं, मला सुक्कीच भाजी बनवायची. आणि तरी पण सुक्की जरी भाजी बनवली ना, तरी पण त्याला शाळेमध्ये पराठाच लागतो. तर मग ही भाजी आहे ना, हीच भाजी मी फक्त अशी थोडीशी कुस्करून त्याला चपातीवरती म्हणजे रोल करून दिली ती. तर पूर्ण बटाटा आहे त्याच्या अगदी छोट्या छोट्याला फोडी केल्या, त्या पण टाकल्या. आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं तिखट आणि थोडंसं मीठ. म्हणजे तिखट अगदी थोडंसं टाकायचं होतं मला, म्हणजे जास्त तिखट नव्हती बनवायची. आणि थोडीशी कोथिंबीर आहे ती पण लगेच वरतून टाकून घेतली. आणि ह्याला अगोदर फक्त आपल्याला तेल आणि हळद आणि मिठामध्येच शिजवून द्यायचं आहे. तिखट आणि शेंगदाण्याचा कूट आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये नंतर घालायचा आहे. मग काय होतं की बटाटा आहे तो छान शिजतो. आणि लगेच तिखट आणि शेंगदाण्याचा कूट घातला ना, तर मग ते सारखं बुडाला चिटकतं. त्याच्यामुळे फक्त आपल्याला मीठ हळद टाकल्याच्यानंतर अगदी थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा आहे. आणि नंतर ह्याला झाकण घालून ठेवायचे, अगदी 1 ते 1.5 मिनटं झाकण घालून ठेवायचे. परत एकदा परतायचे. परत जरी नसला बटाटा शिजला तरी अजून थोडासा पाण्याचा शिपका देऊन असा बटाटा आहे आपल्याला छान वाफेवर शिजवून घ्यायचा आहे. आणि मग छान शिजल्याच्या नंतर त्याच्यामध्ये अगदी थोडंसं तिखट आणि शेंगदाण्याचा कूट आवडत असेल तर टाकायचं, आवडत नसेल तर नाही टाकला तरी पण चालतो. बघू शकता अगदी पोहे खायचा चमचा आहे ना, तेवढंच मी 2 चमचे पाणी टाकलं होतं. आणि तेवढ्यावरच आपला बटाटा आहे तो मस्त छान शिजतो आहे. पाणी जर म्हणजे टाकलंच नाही तर अर्धा ते 1 मिनटंच झाकण घालून ठेवायचं. आणि थोडं टाकलं तर मग 1.5-2 मिनटं ठेवलं तरी पण चालतं आहे. तर बघू शकता बटाटा आहे आपला मस्त छान शिजला. अजून थोडासा राहिला होता, पण म्हटलं की आता तिखट टाकल्याच्यानंतर अजून एकदा आपण झाकण घालून ठेवूयात. आता छान परतून घेतला. आणि या भाजीला जास्त काही वेळ नाही लागत आहे, 2-3 चपात्या होईपर्यंत आपली भाजी पण तयार होती. तर म्हटलं चला एकीकडे भाजी टाकूयात आणि एकीकडे चपात्या बनवूयात. म्हणजे त्याला शाळेत द्यायला पण होईल आणि घरी खायला पण, खाऊन जायला थोडीशी भाजी होईल. त्याच्यामुळं मग थोडासा अगदी शेंगदाण्याचा कूट पण आपल्याला पोहे खायचा चमचा असेल ना तेवढाच घालायचा, तो पण जास्त नाही घालायचा. आणि आता मी हे पण एकदा छान मिक्स करते, अजून थोडासा पाण्याचा शिपका देते आणि अजून 1 ते 1.5 मिनट आपल्याला ह्याला झाकण घालून ठेवायचं आहे. म्हणजे राहिलेला बटाटा वगैरे आहे तो पण आपला मस्त छान शिजतो आहे. तर तसा शिजला होता, पण म्हटलं तिखट टाकलं म्हणून अजून आपण 1 ते 1.5 मिनटं ह्याला झाकण घालून शिजवून देऊयात. आणि मग लगेच आपली बटाट्याची भाजी 2-3 मिनटामध्ये तयार होती, जास्त वेळ नाही लागत आहे. आणि पराठा जरी करायचा असेल ना तर बटाटा चांगला शिजला की तो थोडासा फक्त मॅश करायचा. आणि जसं आपण पुरण वगैरे भरतो ना तसं जरी भरून हे केला, म्हणजे पराठा केला किंवा चपातीच्या वरतून जरी कुस्करून घालून चपातीचा रोल केला ना तरी पण चालतो. तर आता मी अजून परत 1.5 ते 2 मिनटासाठी कमी गॅसवरती भाजी ठेवली होती. आणि बघू शकता आपली भाजी आहे ती मस्त झाली, छान बटाटा वगैरे शिजला आहे. आणि अजून थोडीशी कोथिंबीर असेल ना तरी वरतून टाकली तरी पण चालते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि आत्ता भाजी झालती तर म्हटलं की भाजी दुसऱ्या बर्नरवरती ठेवा, कारण की थोडीशी गार होऊ द्यायला. आणि मग राहिलेल्या चपात्या आहेत त्या पण बनवून घ्यायच्या.